आमची परिस्थिती तशी बेताचीच. लग्नाच्या बाजारात उभं राहताना इंजिनिअरची पदवी आणि चांगल्या पगाराच्या कंपनीतील नोकरी, एवढं काय ते क्वालिफिकेशन, इस्टेट, घरदार, बाकी झिरो. त्यामुळे मुलींच्या बाबतीत माझ्या अपेक्षा फार माफक होत्या हो. बायकांचे साड्या, कपडे, दागिने, नटाफटा याचा खर्च काही कमी असतो का? म्हणतं तर तिचा खर्च तिने उचलला तर बरंच. तेव्हा बायको नोकरी करणारी असावी. त्यात सरकारी नोकरी असली तर उत्तमच. सर्वसामान्याप्रमाणे माझी पण थोडी उच्च श्रेणीत जगण्याची स्वप्न होती ना. नोकरीवाली म्हणजे अर्थातच पदवीधर तर असावी. हे ओघाने आलेच ना. दिसायला हजारात नाही, पण 10 जणात तर उठून दिसणारी हवी. ही तर माफकच अपेक्षा. मुख्य म्हणजे माझ्या आईवडिलांशी, त्यातले त्यात आईशी सांभाळून वागणारी हवी. वस्ताद नको. स्वभावाने गरीब असावी. बैठ जा बैठ गई, खडी हो जा खडी हो गई अशी नवऱ्याच्या आज्ञेत असावी. ही पण माफकच अपेक्षा ना हो. माहेरचा तोरा, माहेरच्या माणसांचं कौतुक अजिबात नको. ही तर अगदीच अल्पशी अपेक्षा. देवाशपथ सांगतो, देवाने माझं सारं ऐकलं की हो, अगदी तशीच बायको मला मिळाली. सुरुवातीला मला वाटलं आपल्याला हवी तशी बायको मिळाली, पण हळूहळू सहवास वाढला आणि मला समजून चुकलं की आपली बायको गरीब स्वभावाची नाही, तर बावळट आणि अव्यवहारी आहे. लग्नानंतरचा सुरुवातीचा किस्सा सांगतो. हिच्या माहेरी जायला आम्ही एसटीने निघालो. रिझर्वेशन केलेलं होतं. एसटीला शाळेच्या सुट्ट्यांमुळे गर्दी होती. एसटी फलाटावर लागली. लोकांची गर्दी एसटीत घुसू पाहत होती. मी पण त्या गर्दीत एक सुटकेस घेऊन चढलो. हिच्या हातात पण एक सुटकेस होती. ही माझ्या पाठोपाठ चढेल असं वाटलं, पण हिला एका बाईने मागे सारलं. गर्दी वर चढत राहिली आणि ही वेंधळी चढणाऱ्या गर्दीकडे पाहत राहिली. सगळ्यात शेवटी ही बया चढली. आमचं रिझर्वेशन मागच्या सीटच्या जागा न मिळाल्याने बरेच लोक उभे होते. या सर्व लोकांमधून वाट काढत, लोकांच्या त्रासिक तिरस्काराच्या नजरा झेलत ही सीटपाशी आली. मी म्हणलं, आधी का नाही का चढायचं? तर म्हणाली, मला लोकांची धक्काबुक्की आवडत नाही आणि रिझर्वेशनच होतं ना. पण आता भरलेल्या एसटीतून मागच्या सीटवर येताना ती झालीच ना. मग ही काहीच न बोलता गप्प बसली. मला वाटलं हिला उलट उत्तर देणं नको असेल म्हणून गप्प बसली असेल. हे चांगलंच आहे ना. पण नंतर माझ्या लक्षात येत गेलं की हिला दुरुत्तर नाही तर लोकांना उत्तरच देता येत नाही. मग हिच्यावर अन्याय झाला तरी चालेल, ही गप्पच बसणार. आपलं ते खरं करणाऱ्या, सासरच्या लोकांना पुरून उरणाऱ्या, न बोलून आपला मतलब साधणाऱ्या बायकाच माझ्या पाहण्यात होत्या. पण इथं मला वेगळीच काळजी लागली होती. आमच्या घरच्या बायकांनी जरा आवाज चढवला की हिची बोलतीच बंद व्हायची. घाबरून ही गप्प बसायची. बायका, त्यात माझी आईसुद्धा आपला मतलब साधून घ्यायची आणि वर पुन्हा बायकात कुचकुच बोलणं व्हायचं. बोलत नाही, आतल्या गाठीची आहे. हे ऐकून गप्प बसणाऱ्या बावळटीशी माझी गाठ पडली होती. मी तिच्याबरोबर असलो की माझ्या पुणेरी स्टाईलमध्ये लोकांना उत्तर द्यायचो. पण सगळ्या ठिकाणी मी थोडाच तिच्याबरोबर राहू शकणार होतो. त्यामुळे व्हायचं तेच होत गेलं. सगळे हिला पर्यायाने मला लुटत गेले. मी पण वाहत्या गंगेत हात धुवून घेत होतो. तिला तिच्या पगारात घरातले खर्च करायला लावायचो. कधीकधी फिस्कारायची, पण माझ्या डरकाळीपुढे नमतं घ्यायची. तिच्या ऑफिसमध्ये असंच चालायचं. ही ऑफिसात सगळ्या कामात एक्सपर्ट. अमुक एक गोष्ट कशी करायची हे तिचे सहकारी तिला विचारायचे आणि गोड बोलून हिच्याकडून काम करवून घ्यायचे. काम झाल्यावर ही गोष्ट हिच्या लक्षात यायची. ऑफिसमध्ये ही कॉफी घ्यायची तर बाकी चहा घेणारे असायचे. आपल्या कॉफीला जास्त पैसे पडतात तेव्हा इतरांना जादाचा भुर्दंड का? म्हणून आपल्या कॉफीच्या पैशाबरोबर ही 10 जणांचे चहाचे पैसे देऊन मोकळी व्हायची. त्यातच कोणीतरी नाश्ता पण हाणायचा आणि सगळ्यांचे पैसे ही बावळट सचोटीने देणार. म्हणजे स्वतःच्या कॉफीच्या तिप्पट हो. मला जेव्हा ही असे किस्से सांगायची तेव्हा खरोखर मला हिची चीड यायची. मी हिला चिडून म्हणायचो, अगं बावळटे, सगळ्यांचे पैसे देण्यापेक्षा स्वतःच्या कॉफीचे पैसे देऊन मोकळं व्हावं. मग मला तत्त्वज्ञान शिकवायची. जाऊ दे, सुवासिनींना चहा पाजल्यावर पुण्य मिळते. मग तर माझा अजूनच संताप व्हायचा. मी म्हणायचो, अगं ह्या तुझ्या ऑफिसच्या भवान्या फुकट्या, त्यांना चहा नाश्ता देऊन पुण्य जमा करण्यापेक्षा एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मदत कर किंवा कोणी अडचणीत असेल तर त्याला पैसे दे. मग लगेच बारीक चेहरा करून गप्प बसायची. मग मलाच वाईट वाटायचं.
संसारात बऱ्याच ठिकाणी हिचा देवभोळा स्वभाव नडत गेला. हिला बऱ्याच वेळा नाही नेहमीच असं वाटायचं, माणसांनी कृतीतून आपल्या भावना व्यक्त कराव्यात, बोलून दाखवू नये. नाहीतर आपलं कोरडी माया आणि उपाशी निज ग बया, काय उपयोगाची. ही आपली प्रत्येकाच्या आवडीचा स्वयंपाक बनवायची किंवा बाहेरून प्रत्येकाच्या आवडीचं घरात काहीतरी आणत राहायची. पण बोलायची काहीच नाही. माझ्या भावजया त्याच्या विरुद्ध करायच्या, म्हणायच्या, सासूबाई तुमच्यासाठी अमुक एक गोष्ट आणू का? मामांची थंडीचं स्वेटर घातल्याशिवाय बाहेर पडायचं नाही बरं का. प्रत्यक्षात आईसाठी घरात घालायला स्लीपर किंवा बाबांसाठी स्वेटर हिने कधीच आणून ठेवलेला असायचा. पण बोलायचं नाही कधी ना. मग माझे आई बाबा म्हणायचे, ह्या पोरीनं आमची भारी काळजी घेतात, अगदी जीव लावतात, पण तुझ्या बायकोच्या मनात कोणाविषयी कणभर सुद्धा प्रेम नाही हो. एकदा तर रागामध्ये माझे बाबा हिला चक्क दगड म्हणाले. वाईट मला सुद्धा वाटलं, पण हिची बाजू घेऊ शकलो नाही. ही नेहमीप्रमाणे मुसमुसत राहिली. सुरुवातीला मलाही तसं वाटायचं. मग ही खरी गोष्ट उमजली. मग मी हिला म्हणायचो, अगं मनात असो वा नसो, प्रेमाने बोलत जा. मग ही फणकारत म्हणायची, मी सगळ्यांसाठी सगळं करते, तुम्हाला दिसत नाही का. मला तिला समजावून सांगावं लागायचं, बाई गं, माणसांना कृती फार उशिरा लक्षात येते. हे जग सध्या दिखाव्याचे झाले आहे. एखाद्यासाठी काही केलं नाही तर चालतं, पण गोड बोललेलं माणूस लक्षात ठेवतो. गोड बोलणारा माणूस जास्त जवळचा वाटतो. मनात नसेना का, पण ढोंग करता आलं पाहिजे, ते आधी शिक. तुझ्या ढोर मेहनतीचा नाही तर काहीच उपयोग होणार नाही. माझी बायको म्हणजे ग्रेट. त्यावर अक्कल पाजळायची, म्हणायची, तो परमेश्वर बसला आहे वरती, सगळ्यांचे हिशोब ठेवतो. तुम्ही लोकांनी जरी माझ्या चांगल्या कृत्याचा हिशोब ठेवला नाही तरी तो ठेवतो. तो माझं शेवटी चांगलंच करेल. हिला लोक फसवत राहायचे. हिला सॉफ्ट टार्गेट बनवून हिच्याशी वाईट वागायचे. तरी ही म्हणणार, तो माझा परमेश्वर बसला आहे, तो बघून घेईल कुणाला काय शिक्षा द्यायची ते. मला कुणाशी वाईट वागता येत नाही, भांडता तर त्याहूनही येत नाही. तरी मी हिला समजावत असतो, देव असं प्रत्येकाची लढाई लढण्यासाठी रिकामा बसलेला नाही. प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. तो फक्त सारथ्य करत असतो. तू जशास तसं वागायला शिक. तुझ्याशी प्रतारणा करणाऱ्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत जाऊ नकोस. तुला स्वाभिमान आहे हे त्यांना पण कळू दे. माझ्या ह्या उपदेशाच्या डोसावर ती नुसतीच मान हलवते. प्रत्यक्ष वेळ आली की ती शत्रूशी सुद्धा चांगली वागते. मला हा तिच्यातला चांगुलपणा, तिचा दुबळेपणाच वाटतो. एकदा अशी परिस्थिती आली की माझी तब्येत ठीक नव्हती. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या अंत्यविधीसाठी जाणे मला शक्य नव्हते. कुणाचा फोन आला तर मी घरात नाही असं सांग असं हिला म्हणलं तर म्हणते, मला खोटं बोलणं जमणार नाही. मग मुलीने माझं काम केलं. हिच्या नको तेव्हा सत्यवादी वागण्याचा मला रागच आला. 2 दिवस हिच्याशी अबोला धरला. पण हिच्याशिवाय सत ना गत करतो काय. बोलायला सुरुवात केली. घरात कुणी आजारी असलं की त्याला दवाखान्यात नेणं, औषध आणणं, पथ्याचं जेवण बनवणं सगळं करणार. पण मायेनं कपाळावर हात ठेवून आता कसं वाटत आहे हे बोलणं तिला जमायचं नाही. हे काम माझ्या भावजायांना बरोबर जमायचं. आणि सर्वांच्या लेखी त्या मोठ्या व्हायच्या आणि ही रडत बसायची. मी सगळं करून कुणाला माझी किंमत नाही म्हणायची. घरात सगळे तुमच्या भावजयाशी मन मोकळं करतात, त्यांना मोठेपणा देतात, त्यांना मोठेपणा मिळतो म्हणून मला वाईट वाटतं असं नाही. पण मी कुठे कमी पडते हे मला समजत नाही. मी पुन्हा हिला तेच म्हणायचो, आधी नीट बोलायला शिक, कृती नंतर महत्त्वाची. आणि पुन्हा हसत हसत म्हणालो, मॅनेजर नेव्हर वर्क द मॅनेज ऑल द थिंग्स. हिने चिडून मला चिमटा काढला. माझी मुलगीसुद्धा हिला हातोहात उल्लू बनवत असे. लहानपणी हिच्या प्रत्येक गोष्टी ऐकणारी, हिला सोडून कुठलाही खाऊ न खाणारी, भातुकलीमधला खाऊसुद्धा आईला नेऊन देणारी. आमची चिमू आता वस्ताद झाली आहे. स्वतःच्या वाटणीचं खाऊन पुन्हा हिच्या वाटणीचं पण लंपास करते. स्वतःचे नव्या फॅशनचे कपडे तर वापरतेच, पुन्हा हिने स्वतःसाठी आणलेले ड्रेस आवडले की तर तेही लंपास करून मोकळी होते. हिची कानातली, गळ्यातले सेट तुला नाही शोभत मम्मा असं म्हणते आणि लंपास करून मोकळी होते. आणि मी मध्ये पडलो तर हिचं मातृवात्सल्य लगेच उफाळून येतं. लेकीची कड घेऊन म्हणते, जाऊ दे, पोर जिन्नस आहे, खाऊ दे. माझ्या पोटात थोडंच त्याचं सोनं होणार आहे, वापरू दे माझे ड्रेस. तिचं आता नटण्या मुरडण्याचं वय आहे.
वापरू दे माझे दागिने, मी थोडीच आता कानातली गळ्यातली बदलून मिरवत राहणार आहे. तिने असं म्हटलं की माझी बोलतीच बंद होते. हेच मी हिला सांगत असतो. माझ्या पुढे हजरजबाबीपणा दाखवण्यापेक्षा लोकांसमोर दाखवत जा. त्यांची बोलती बंद करायला शिक. स्वतःच्या हक्कासाठी भांडायला शिक. की हिचं पुन्हा तत्त्वज्ञान सुरू. हक्क कृतीतून मिळवायचा असतो, भांडून ओरबाडायचा नसतो. ही तत्त्वज्ञानात गुरफटणार. तेवढ्यात माझ्या भावजाई आणि बहिणी आईवडिलांची मालमत्ता हडप करून बसायच्या. माझी बायको ही अशी बावळट म्हणून शेवटी मनात नसताना मला एकदा बायकांच्या भानगडीत पडावं लागलं. आई म्हणत होती, अरे मी तुझ्या बायकोला विचारलं, बाई गं तुला माझे कोणते दागिने हवे आहेत? तर म्हणाली, सासूबाई मला काही नको. तेव्हा मीच म्हणलं, अगं आई माझ्या बायकोला काही नको असेल पण तुझ्या नातीला तर देशील ना. माझ्या लेकीला जेव्हा कळलं तेव्हा तिने मध्ये पडून आपल्याला हवे ते दागिने आजीकडून पदरात पाडून घेतले. वर पुन्हा आजीलाच सुनावून मोकळी झाली. कर्तव्य पार पाडायला आई आणि फायद्यासाठी इतर का? हिच्याबरोबर बाजारहाट करण्यासाठी मी कधी जात नसतो. अशा कामाचा मला नेहमी कंटाळा. पण एक दिवस ही म्हणाली, अहो आपण बाहेर फिरायला जात आहोत तर जाताना तेवढं 5 मिनिट वाण्याकडे जाऊन येऊ. त्याने खूप खवट खोबरं दिलं आहे, ते परत करू. मी बरं म्हणलं. वाण्याकडे आम्ही गेलो तर वाण्याने गर्दीमध्ये आधी 10 मिनिटे हिच्याकडे लक्ष दिले नाही. मीच मग म्हणालो, आम्ही पण तुमचे गिराईक आहोत, 10 मिनिटे ताटकळत उभे आहोत. मग तो आमच्याकडे वळाला आणि ही म्हणाली, तुमच्याकडून परवा खोबरे नेले ते खराब आहे हो, बदलून देणार? हिचं हे इतक्या साजूक भाषेतलं बोलणं त्यावर वाणी म्हणाला, भाभी सगळा असाच माल आहे. मला राहवलं नाही. मी मध्ये पडलो आणि आवाज चढून म्हणालो, तर मग आम्हाला नको आहे ते. आम्ही काही कवड्या मोजल्या नाहीत. परत घ्या हे. वाणी चपापला. आतून लगेच दुसरे चांगले खोबरे घेऊन आला आणि ही आळीपाळीने माझ्या आणि वाण्याच्या तोंडाकडे पाहत राहिली. नंतर मी हिच्याशी रस्त्याने शांतपणे चर्चा करत चाललो होतो. म्हणालो, असाच बावळटपणा सारखा बाजारात करत राहतेस का गं? तर तेव्हा हिच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, नाही हो, मला बोलायला सुचत नाही असे नाही, पण मला भांडण आवडत नाही. मी घाबरते भांडणाला. मी लग्नाआधी ज्याच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होते त्यांच्या घरात सारखी भांडण असायची. कित्येक वेळा त्यांच्या भांडणाच्या पायात मी उपाशी राहिले आहे. घरात अन्न शिजायचं नाही. त्या भांडणाचा शेवट घर डुबण्यात झाला. घरातली चांदीची भांडी, सोनं नाणं सगळं मोडीत निघालं. बँकेची जप्ती आली होती घरावर. म्हणूनच आपल्या घरात कोणी भांडायचा सूर छेडला की मी गप्प बसते. कुणीतरी नमतं घ्यावं लागतं, तेव्हा भांडणाचा खडखडाट थांबतो. नाहीतर तो घराबाहेर जायला वेळ लागत नाही. मी म्हणालो, हे जरी बरोबर असलं तरी कायम गप्प बसणं, माघार घेणं म्हणजे आपला दुबळेपणा दाखवणं होतं. लोक आपल्याला चिरडत राहतात, लुबाडत राहतात. लोकांकडून फसवणूक करून न घेण्याइतका धूर्तपणा आपल्यात नक्कीच हवा. हिला माझं बोलणं पटत होतं. मग म्हणाली, अहो माझी मैत्रीण नीता पण मला हेच म्हणत होती. अगं आता तुझ्या मुलीचं लग्न होईल, जावई येईल. अशीच गरीब राहिलीस तर जावई आणि मुलीच्या सासरचे लुबाडत राहतील. आधीच तुझ्या सासरच्या लोकांनी तुला लुबाडून झालेच आहेत. मी म्हणालो, तूच बघ. तुझ्या जवळच्या मैत्रिणी सांगतात तेव्हा तरी तुला पटतं आहे ना? हिने मान डोलावली खरी, पण मनापासून नव्हती. म्हणाली, आपल्या चांगल्या वागण्याचा हिशोब परमेश्वराजवळ नक्कीच असतो. आपण लोकांना मुठीने दिलं तर तो आपल्याला ओंजळीने देतो आणि आपण चांगलं वागूनसुद्धा जे आपल्याला फसवतात ते नियतीकडून कधीतरी लुबाडले जातातच. त्यावेळी मी हिला जास्त काही बोललो नाही. मला हिच्या चांगुलपणाचीच कीव आली. हिची दया आली. म्हणलं, परमेश्वर तुझं कल्याण करो. आमच्या चिमूचं लग्न ठरलं म्हणजेच तिनेच ठरवलं. आम्ही त्याला नुसता होकार दिला. तर सांगायची गोष्ट म्हणजे मला वाटलं आता माझी खर्चाकडून चांगलीच धुलाई होणार. लेकीच्या सासरचे तर लुबाडणारच आणि त्याबरोबर घरचे पण हात धुवून घेणार. हिच्याकडून भारी भारी साड्या वसूल करणार. ही मोठ्या मनाने सगळ्यांना तथास्तू म्हणणार आणि पैठण्या घेऊन देणार. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक आलेच पुन्हा. सगळ्यांना ही ओंजळ भरून देत राहणार. पुन्हा हौस मौज, जावयाचं लेकीचं कौतुक, ह्या पायी आम्ही लुटले जाणार. म्हणलं, परमेश्वर तूच आवर रे माझ्या बायकोला. पण मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. हिच्या मैत्रिणी, आमचे नातेवाईक झाडून सगळे हिच्या मदतीला धावून आले. तेही निरपेक्षपणे. कोणी हिच्याकडून काही अपेक्षा ठेवली नाही. उलट स्वतःच्या खिशाला वेळप्रसंगी झळ लावून घेऊन मदत केली. अख्खं रुखवत सगळ्या मैत्रिणीने बनवून दिलं.
वाणी दूधवाला न सांगता घरात हवी ती मदत करत होते. वाणी वाट पाहायला न लावता घरपोच वाजवी दरात सामान आणून टाकत होता. सोसायटीचा रखवालदार, सोसायटीचे लोक सारखं हिला विचारून येता जाता काम करून जात होते. साऱ्या सोसायटीची सजावट सगळ्या लोकांनी मिळून केली. लेकीच्या सासरच्यांनी तर फक्त नारळाची मागणी केली. लेक तर खूप इमोशनल झाली होती. म्हणाली, आयुष्यभर माझ्यासाठी खूप केलं आईने, आता माझ्यासाठी जास्त खर्च करू नका आणि मला तिचा एकही दागिना नको आहे. तिनेही थोडक्यात खर्च आवरता घेतला. लग्नाचा खर्च माझ्या अपेक्षेच्या अर्धा झाला, तरीही लग्न धूमधडाक्यात पार पडलं. हिने आयुष्यभर सगळ्यांसाठी दिलेला मदतीचा हात वेळेला उपयोगी पडला. हिच्या परमेश्वराने अखेर हिच्या पदरात झुकतं माप टाकलं होतं. आता आमचं सगळं चांगलं आहे. जावई आणि लेक परदेशात सुखात नांदत आहेत. मोठ्या पगाराच्या मोठ्या हुद्द्याच्या पोस्टवर आहेत. हिलाही चांगली पेन्शन आहे. 2000 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये राहत आहोत. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदात व्यतीत करत आहोत. हिच्या म्हणण्याप्रमाणे हिला लुबाडणारे फारसे शांतीचे जीवन जगत नाही आहेत. कुठेतरी मनात सल घेऊनच जगत आहेत. असो, आता हिच्यातही बराच बदल झाला आहे. जास्त फसवली जात नाही, सावध असते. पण अहो मलाच बेमालूदपणे फसवत असते आणि म्हणतात ना, मेरी बिल्ली मुझे म्याव, असं झालं आहे आता.